आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. थकलास काय र? नाही आजी, ते पोरं सगळी शाळेत गेलीत ना, तर जरा त्यांचं पण काम वगैरे सगळं आवरून मग आलो घरी. लय काम होतं ना, त्रास झाला असेल ना? नाही आजी, अहो उलट काम असलं ना की मन जरा रमतं माझं. हा, ते बी बरोबर आहे. जेव. काही काही बोलायचं आहे का? हा, ते कुठे काय काय नाही, असंच आपलं ते. जेव, सावकाश जेव बर का. हा, स्वतःची काळजी घे जरा. हो आजी, ठीक आहे, मी घेतोय काळजी. ते हे चंदन, तुला ना एक गोष्ट सांगायची होती. सांगा ना. म्हणजे चांदोबा चांदोबा ती नाही आपा, ते हे दिव्याला घटस्फोट देऊन तुला जर लगीन करायचं असेल ना, तर तू लगीन करू शकतोस. हे, पाणी रे, पाणी. सावकाश सावकाश घे घे पाणी घे. सावकाश 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 सावकाश. हळू 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 सावकाश. हळू 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 हळू. अहो आजी, काय बोलताय? अहो दिव्यास तिकडे वडाला पूजायला आली होती. घटस्फोट वगैरे कसं म्हणजे? हो, माहिती आहे आम्हाला, आम्हीच सांगितलं होतं तिला. पण तिने जी वटपौर्णिमेची पूजा वगैरे केली ते सगळं मनाविरुद्धच केलं ना. तू दिव्याशी पहिल्यांदा खोटं बोललास होय का नाही? ते खोटं बोललेलं कळल्यानंतर तू माफी मागितलीस तिची. त्याच्यानंतर जे जे तिच्यासाठी करता येईल चांगलं, तुमचं प्रेम टिकवता येईल, त्या समजायचे प्रयत्न केलेस का नाही तू? तिला जेवढं प्रेम देता येईल तेवढं प्रेम दिलंस, तिला जेवढा आनंद देता येईल तेवढा आनंद देत राहिलास, ती म्हणाल तसं वागलास. पण तिच्यात काय फरक पडला का? नाही. मग म्हणून म्हणते, तू आनंदात राहायला पाहिजेस रे. चंदन आई बरोबर बोलतायत. हे बघ, आजवर दिव्याने फक्त स्वतःचा विचार केलाय. आता तू स्वतःचा विचार का करत नाहीयेस? एकदा शांतपणे विचार करून बघ, एवढंच आम्हाला म्हणायचं. हे बघ, तुझं चांगलं झालं तर आम्हासनी आनंदच होईल का नाही? म्हणजे अरे, आमच्या मनावरचं तेवढं एक वजं उतरल. आजी, अहो तुमच्या मनावर ओझं कशाला? आणि आई, या सगळ्यात तुमची चूक नाहीये. पण खरं सांगू, दुसऱ्या लग्नाचं जर बोलाल तर माझा असा काही विचार नाही हो, खरंच. अरे पण असं आयुष्यभर एकटाच. एकटा कुठे आहे मी? माझी आई, माझी आजी माझ्या बरोबर आहे ना, मग काय हवंय मला? अरे ते बरोबर आहे, ती आई, मी आजी, बायको नको. आम्ही तर कायमच सोबत आहोत रे तुझ्या, आणि असणार. मग मला बस, अजून काही नको. जेवतो. जेव जेव. हॅलो, ओय, ओळखलंस का? आता ओळखलंस का? अर्चना. वा, आशिक, बरोबर ओळखलंस की. आशिक. बघितलं त्या दिवशी. सॉरी, ते ए, आता परत रडू नकोस हा, नाहीतर तू पण रडायला लागशील, हो ना? ओळखायला लागलायस की मला. काय भाजी वगैरे कुठे चाललायस? घरीच चाललो होतो, जरा मार्केटमध्ये गेलो होतो. अच्छा, चल बस, मी तुला ड्रॉप करते. नाही नको, राहू दे, मी जाईन. काय तूच ही गाडी नीट केलीयस ना? एकदम मक्खन चालती आता. चल, सुरक्षित नेईन तुला, डोंट वरी. नाही पण उगाच तुला त्रास कशाला ना? अरे त्रास काय? मी काय तुला उचलून थोडीच घेऊन जाणार आहे. बस, लायसन्स आहे माझ्याकडे, डोंट वरी. केवढा लाजतोयस? परक्या माणसांच्या गाडीवर बसला नाहीयेस का कधी? नाही म्हणजे बस, चल बसायचं.
चालायचं. चला. बसलास? हो बसलो. सॉरी, मी तुला डायरेक्ट अरे तुरे करतेय. मी तरी काय वेगळं करतोय? इट्स ओके. नाही नाही, मला उलट चालेल. उगाच वय झाल्यासारखं वाटतं. माझं तरी कुठे एवढं वय. अरे तुरेच ठीक आहे. चलो. इथे राहतोस तू? हा इथे अरे मग आपण जवळ जवळ राहतो की. चंदन, अरे लवकर आलास होय. चल बाय. चल आजी. अरे तुझ्या मैत्रिणीला आत तरी बोलयो. आजी मैत्रीण. अरे त्यात काय आहे, मैत्रिणीला आत बोलवायला काय हरकत आहे होय का नाही ग? बर ए बाळा, तुझं नाव काय? अर्चना. एकदम झाक. आजी ती मला ते गॅरेज. तू थांब ना जरा, शांत बस बरं जरा. ह्याच ना असंच असतंय अगं, मैत्रिणींची ओळख करून द्यायची म्हटलं ना का तपप होतंय त्याच. पण चंदन, वाटलं नव्हतं एवढ्या लवकर तू मनावर घेशील म्हणून. म्हणजे काय? आजी नाही तसं काही नाही. ते काय ते गॅरेज मध्ये गाडी दुरुस्तीसाठी आली होती आज मार्केटमध्ये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. काही नाही, आणि मैत्रीण असली तर काय झालं त्याच्यात. बर चल, चहा प्यायला चल की आतमध्ये. नाही नाही नको. आजी तिला 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 जायचंय, घाई आहे तिला. हो ना? हो हा. घाई आहे. असं आहे होय. बरं ठीक आहे, पण पुण्यांदा ये बरं का माझ्या हातचा चहा प्यायला. लय फक्कड चहा करते मी. हा? ये. चालेल, नक्की. बाय. अच्छा अच्छा. सावकाश जा बरं का. काय आजी ऑकवर्ड झाली ना ती. म्या काय केलं? म्या फक्त तिला चहा प्यायला बोलवलं. मी दुसरं काय केलंय? चहा प्यायलाय म्हणलं, फक्कड चहा करते, ये प्यायला. अहो अहो, काय झालं? नाही काय काही नाही. बरं ठीक आहे, गोळ्या घेतल्या नव्हत्या त्या घ्या आधी. काय झालं? काय विचार करता इतका? काय विचार करणार? काय विचार करणार म्हणजे? अहो दिसतंय मला. सांगा काय झालं? नाही ग, संपदाच जरा. संपदाच सतत काय झालं तिचं? आपण रॉकी आणि संपदाच्या बाबतीत काही हरकत नाही असं त्यावेळी सांगितलं होतं.